प्रियकरासोबतच नातं बिघडल्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रावर बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लखनौच्या विशेष न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल दिला. 24 वर्षीय महिलेनं सामूहिक बलात्काराची तक्रार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने महिलेला 7.5 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखाचा दंड केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की रेखा देवी आणि राजेश यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचं नातं काही कारणांनी बिनसलं. यानंतर रेखा देवी हिनं राजेश आणि त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. राजेश आणि भूपेंद्र सिंग यांच्यावर महिलेनं गंभीर असे आरोप केले होते. दोघांना अटक केल्यानंतर 3 महिने तुरुंगात राहावं लागलं. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा हे आरोप खोटे असल्याचं समोर आलं. याबाबत पोलिसांनी न्यायालयात महिलेची तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला. रेखाने पोलिसांच्या अहवालाला विरोध करत याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने या प्रकरणी खटल्याच्या सुनावणीवेळी राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता केली. तसंच खोटी तक्रार देणाऱ्या रेखाला खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. लखनौच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शरण त्रिपाठी यांनी या खटल्याचा निकाल दिला. श्री रामचरितमानसच्या लंकाकांडातील एका दोह्याचा उल्लेख न्यायालयाने सुनावणीवेळी दिला. मानहानी झाली की माणूस जिवंत असूनही मृत समजला जातो. एखादा वाईट माणूस चालेल पण अपकीर्ती नको. मानहानी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते असं म्हणत न्यायालयाने महिलेला शिक्षा सुनावली आहे.